इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. या ठिकाणी बोलवलेली आहे. याचं कारण आपल्या सगळ्यांना माहित आहे, कारण काल दुर्दैवी अपघात झाला आणि त्यामुळे नाशिककरांच्या मनामध्ये जो एक राग रोष आपल्यावर आहे तो स्वाभाविक आहे. ऍक्सिडेंट क्लिप सुद्धा बघितलेल्या आहेत. त्या विषयात आपण न बोललेलं बरं, त्या विषयावर काही भाष्य करण्याची गरज नाही. पण ज्या पद्धतीने आज नाशिक शहरामध्ये कामं सुरू आहेत, सगळ्या रस्त्यांची कामं सिमेंट चालू आहे, मुख्य रस्त्यांची कामं सिमेंट कॉन्क्रीट चालले आहेत, व्हाईट टॉपिंग चाललेलं आहे, खोदकामही खूप चाललेले आहेत. जे MGN असेल, MSCB असेल, फायबर केबलचे असतील, STPचे असतील, काही ठिकाणी सगळी खोदकामं सुद्धा या ठिकाणी चाललेले आहेत. कारण आपल्याला कुंभमेळ्याच्या आता 1 वर्षावर आहे आणि 4-6 महिन्यामध्ये सगळी कामं आपल्याला आटपायची आहेत. 4-4.5 हजार कॅमेरे आपल्याला शहरामध्ये ठिकाणी लावायचे आहेत आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी आवश्यकही आहेत. पण ज्या ठिकाणी कामं सुरू आहेत आणि त्याला आपण पर्यायी रस्ते दिलेले आहेत, मला अधिकाऱ्यांना सांगायचं की ते पर्यायी रस्तेही नीटनेटके असले पाहिजे. सगळ्यात जास्त त्रास त्या रस्त्यांचा आहे. आपण एकीकडे रस्त्याला कॉन्क्रीटला करतोय बरोबर आहे, पण पर्यायी रस्ता जो दिलेला आहे त्याच्यावर खड्डे पडणार नाहीत, त्याच्यावर खूप चिखल होणार नाहीत, पाणी थांबणार नाहीत. त्या ठिकाणी ही जबाबदारी आपली आहे, आपली म्हणजे ठेकेदाराची आहे. आणि ठेकेदाराकडून काम करून घेण्याची जबाबदारी ही अधिकाऱ्यांची आहे. त्या ठिकाणी काही ठिकाणी बॅरिकेड लावावे लागत असतील, ते बॅरिकेड नीट असले पाहिजे, आणि तिथे अपघात थोडी जास्त शक्यता आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण त्या ठिकाणी ठेकेदाराकडून करून घेतल्या पाहिजे. ठेकेदार काय थोडं मग ते कमी जास्त करतात, दुर्लक्ष करतात, पण अधिकारी म्हणून आपण त्या ठिकाणी आपली जबाबदारी त्या ठिकाणी जास्त आहे. आपण त्या ठिकाणी कामावर थांबणं, वेळोवेळी भेट देणं हे सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे काय कमी आहे, काय जास्त आहे हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. आणि तर आपण ठेकेदार काम करतोय, चाललंय, अधिकारी जरी जात नाही तर हे काही योग्य नाही. आणि म्हणून मी आताच आपल्याला सांगतोय की आपण त्या कामावर असलं पाहिजे. त्या ठिकाणी बॅरिकेडची जी व्यवस्था करायची असेल ती केली पाहिजे. त्या ठिकाणी कुठेही खड्डे पडणार नाहीत, लोकांना त्रास होणार नाही, ही खबरदारी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. ठेकेदाराची जबाबदारी आहेच, त्यांनी केलंच पाहिजे. पॅरलल रस्ता जो तो त्यांनी चांगला ठेवलाच पाहिजे, पण तो ठेवतो की नाही बघणार कोण, तर ती सगळी अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. कुठेही कामामध्ये कसूर केलेला आता चालणार नाही, कुठेच कसूर केला चालणार नाही. जे खड्डे 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 सगळ्या जो चर्चा आहे त्या खड्ड्यांच्या बाबतीत आता इथेच निर्णय केलेला आहे, सूचना दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जे काय करता येईल ते उद्यापासून करायचं आहे आपल्याला. कुठे आता खड्डे दिसणार नाहीत अशी व्यवस्था आपल्याला त्या ठिकाणी करायची. आणि म्हणून त्या ठिकाणी मॅस्टिक ॲस्फॉल्ट असेल, कोल्ड ॲसॉल्ट असेल, सगळ्या गोष्टी काय लागत असेल, कुठे असेल नसेल ते आम्हाला सांगा, आपण ते मागवून घेऊ. पण या 2-3 दिवसात अंबडे-MIDCचा रस्ता असा झालेला आहे, तिथे सुद्धा आता 2 दिवस शनिवार रविवार आहे, महापौर मला म्हणाले 2 शनिवार रविवार आहे, त्यामुळे ते बंद ठेवून आपण त्या ठिकाणी लगेच तो रस्ता त्या ठिकाणी त्याचं म्हणजे चांगलाच करायचा आहे. नुसतं खड्डे बुजू नका त्या ठिकाणी, अगदी सरसकट तो चांगला करा. काही गोष्टी अशा आहेत की त्यामुळे या रस्त्यामध्ये पाणी आहे, खड्डे पडलेत, ते आपल्याला तात्काळ बुजवता येत आहेत. मागच्या वर्षी मी आपल्याला सांगितलं होतं कोल्ड ॲसॉल्टच्या बाबतीमध्ये की आपण ते लावा आणा, ते झालं असेल नसेल ठीक आहे काय, पण आता यावर्षी कुठे कोणाची वाट न बघता काय परवानग्या लागतील, काय असेल नसेल ते मी तुम्हाला देतो घेऊन. तिथे पैशाची चिंता करू नका, कुठल्या फंडच्या बाबतीमध्ये किंवा कुठल्या परवानगीची चिंता करू नका. मी तुम्हाला तात्काळ उद्या परवा सोमवारपर्यंत काय असेल, उद्या परवा सुट्टी असेल पण सोमवारपर्यंत मी तुम्हाला घेऊन देतो. काही गोष्टी मी आताच डीम समजा आपण ती परवानगी असं समजून आपण त्या ठिकाणी काम करायचं आहे. कॉलन्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. खरं आहे, आपण मोठे रस्ते इकडे करत असताना ती ट्रॅफिक वळवलेली आहे, त्यामुळे कॉलन्यांमधले रस्ते जे आहेत ते सुद्धा खूप खराब झालेले आहेत. त्याचं सुद्धा एक डिटेल DPR तयार करा. त्याच्यासाठी काय पैसे लागतील, कारण ते आवश्यक आहे. तिथे लोक म्हणते आमच्या घरासमोरच खड्डे पडले, तुम्ही फक्त रिंग रोड करतायत, मोठे रस्ते करतायत. मला वाटतं हे काही त्या ठिकाणी योग्य नाही आहे. आणि आपण सांगितल्या सूचना सगळ्या लोकप्रतिनिधी ह्या अतिशय बरोबर आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी वेगळ्या फंडाची व्यवस्था करू, पण हे रस्ते सुद्धा नीट व्यवस्थित झाले पाहिजे. पोलीस यंत्रणा या ठिकाणी आहे, आपणही दिशादर्शक फलक आहेत की नाही, ट्रॅफिक पोलीस आपले अलर्ट आहेत की नाही, कारण अशा ठिकाणी तर आपल्याला जास्त लक्ष घालावं लागेल. थोडे दिवस आहेत, फार दिवस त्रास होणार नाही नाशिककरांना, मी पुन्हा सांगेल, फार त्रास होणार नाही. पण आता जो आहे तो होणार आहे, आणि खड्डे पडतायत, पाऊस खूप आहे. आता एवढा पाऊस सांगितलाय की मी तर मुंबईला जावं, दिव्य मराठीचा कार्यक्रम आहे,
कुंभावरच कार्यक्रम घेतलेला आहे, तिथे जावं का नाही जावं अशा मनस्थितीमध्ये मी आहे. पण आता पाऊस पडला की पुन्हा त्या ठिकाणी खूप पाणी साचेल, माती वाहून जाईल. खड्डे बुजताना फार माती आणि मुरुम टाकू नका, इतका चिखल त्या ठिकाणी होतो आणि मग ते परत त्याचा त्रास लोकांना अधिक होतो. त्यामुळे काय एकदा ऍडव्हान्स खूप टेक्नॉलॉजी आहे ती वापरून आपण त्या ठिकाणी काय काय करता येईल ते त्या ठिकाणी बघायचं आहे. अधिकाऱ्यांची मोठी जबाबदारी आहे. आपण आजपासून आता अजिबात असं चालणार नाही की बा काम सुरू आहे आणि आपण हजर नाहीत, हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. जे जे अधिकारी असे कामगार ते काम चुकारपणा करतील त्याच्यावर निश्चित कारवाई होईल त्याच्या पुढे. कारण लोकांना इतका त्रास होतो, इतका त्रास सहन करायला लागतोय की त्याला लिमिट नाही. खरं आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण असं होत असताना आपण तरी स्पॉटवर त्या ठिकाणी पाहिजे, त्या ठिकाणावर त्या ठिकाणी पाहिजे. आणि आता आपण ठिकाणावर नाहीये, काम चाललंय, बाकी रस्त्याची सगळी बोंबाबोंब चालली आहे, लोक ओरडतायत, अपघात होत आहेत, मृत्युमुखी पडतंय. मला वाटतं हे आता पुढे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. तो कोणी अधिकारी असो, कसाही असो, नवा असो, जुना असो, त्याच्यावर कारवाई होणार आहे. ती जबाबदारी तुमची राहील, तुमची राहील. डायव्हर्शन केलंय तर त्याला रस्ता दाखवा ना लोकांना, किंवा इकडनं जायचंय तिकडनं जायचंय, दिशादर्शक फरक दाखवा. ते आपली जबाबदारी आहे. पण ते बऱ्याच ठिकाणी दिसतच नाही. एकदा टाकलं पडला किंवा त्याला कोणी लावतच नाही. मला वाटतं हे काही अजिबात योग्य नाही. आणि म्हणून नाशिककरांना कमीत कमी कसा त्रास होईल याची काळजी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. कुठे अपघात होणार नाही याची काळजी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. आता ही जी कालची पुनरावृत्ती पुन्हा होणार नाही, तो ट्रॅफिक पोलिस अलर्ट राहा. म्हणजे काही गोष्टी अशा असतात ते आपल्या हातात असतात, कुणाच्या हातात असतात. अपघात असतो शेवटी. आता तो कसा झाला काय झाला त्यात आपल्याला शिरायचं नाही. पण मला असं वाटतं की या संदर्भामध्ये आपण सर्वांनी सतर्क राहिलं पाहिजे. कुठेही असा अपघात परत होणार नाही, म्हणजे खड्ड्यामुळे तर होणार नाही याची काळजी सुद्धा आपण या ठिकाणी घेतली पाहिजे आणि ती आपण सर्वांनी घ्यावी. आता कुंभमेळा 1 वर्ष राहिलेला आहे, कामांची आपल्याला घाई आहे, सगळे कामही आपल्याला करायचे आहेत. आता एमजीएलच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी सांगितलं, खरं वस्तुस्थिती आहे की त्यांना कोणी मालकच नाही की काय असं वाटतंय. झालेल्या रस्त्यात पुन्हा खोदतायत, पुन्हा करेक्शन देत आहेत, आपण पुन्हा बंद करतोय, पुन्हा खोदतायत. उद्या त्यांना या ठिकाणी बोलवा, माझं बोलणं करून देण्यात जाता फोनवर. मी सांगतो त्यांना की उद्या तुम्हाला यायचं नाही तर मग बघू आपण काय करायचं त्यांचं. तर पण असंही चालणार नाही की आपण रस्ते करायचे, एवढा खर्च करायचा, त्यांनी पुन्हा खड्डे करायचे, पुन्हा लोकांना त्रासात टाकायचं, हे अजिबात चालणार नाही. अजिबात खपूनच घेतलं जाणार नाही. आणि म्हणून जे जे ठेकेदार असतील, ज्या ज्या यंत्रणा असतील त्यांना उद्या बोलून घ्या, सगळ्यांना. एक अर्धा तास आपण त्यांच्याशी बोलू. सगळे कॉन्ट्रॅक्टर त्यांना या ठिकाणी बोलवा आणि त्यांच्यासोबत मी स्वतः बोलतो. त्यांना बंद खोलीत काय सांगत असेल तर मी सांगतो. म्हणजे उगाच काहीतरी खपवून घ्यायचं सगळं आणि लोकांना त्रास टाकायचं, हे अजिबात त्या ठिकाणी होणार नाही. NCN न्यूज साठी रोहन दानी, नाशिक.